महाराजांना आणि जमलेल्या मासाहेब जिजाऊ मातेंच्या रणरागिणींना विश्वनाथ गोंदीचा भगवा मुद्रा। आज तुम्ही आम्ही आज जो मोकळा श्वास घेत आहोत तो फक्त आणि फक्त शिवाजी राजामुळे। जर शिवाजी राजांचा जन्मच झाला नसता तर तुम्हा आम्हाला आज मोकळा श्वास घेता आला नसता। शिवाजी राजांचा जन्मच झाला नसता तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंदिरावर भगवा झेंडा फडकला नसता आणि शिवाजी राजाचा जन्मच झाला नसता तर तुम्हा आम्हाला कधी हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता। शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा डंका 7 समुद्रा पारी वाजला आहे। जेव्हा इंग्रजांनी आपल्या देशावर अन्याय चालवला होता तेव्हा आपल्या देशातले ज्येष्ठ नेते सुभाषचंद्र बोस हे जर्मनचे हुकुमशाह हिटलर याला भेटायला जर्मनीला गेले। त्यांनी हिटलरला सांगितलं की इंग्रजांनी आमच्या देशावर खूप अन्याय चालवला आहे, तेव्हा त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काहीतरी तुम्ही शक्ती आणि युक्ती अशी आम्हाला सांगा। तेव्हा हिटलर गालातले गालात असले आणि म्हणाले, अरे जगात सर्वात शक्तीचा आणि युक्तीचा महाराजा शिवछत्रपती तुमच्या देशात होऊन गेलाय आणि तुम्ही आम्हाकडे मदत मागायला आलाय। अरे मुठभर मावलेना घेऊन लाखो सैतानांना हिमसती पाठवणारा शिवछत्रपती राजे तुमच्या देशात होऊन गेले आणि तुम्ही आमच्याकडे आलेत। अरे ज्याच्या गनिमी काव्याला आज सारा जग मुद्रा करतो असे शिवछत्रपती राजे तुमच्या देशात जन्मले आणि तुम्ही आमच्याकडे आलेत, याच्यापेक्षा मोठे दुर्दैव ते कुठले? जर शिवाजी राजे आमच्या देशात जन्मले असते तर आज आम्ही जगावर राज्य कसे केलं असतं असं हिटलर यांनी सुभाषचंद्र बोसला सांगितलं। हे सगळं ऐकल्यानंतर सुभाषचंद्र बोस खाली मान घालून डिमू लागले। तेव्हा हिटलरने त्यांना थांबवलं आणि म्हणाले, हेलो सुनिए नेताजी, जग में बहुत सारे राष्ट्र हैं, बहुत सारे राष्ट्र के बहुत सारे राष्ट्रपति होंगे, लेकिन तुम्हारे शिवाजी जैसा छत्रपति इस धरती पे कभी भी पैदा नहीं होगा, कभी भी पैदा नहीं होगा। एकदा लढाईमध्ये शिवाजी राजांचा एक मावळा गंभीर जखमी झाला। त्या मावळेला खाटेतून उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं। शिवाजी महाराजांनी आपली मावल्याची व्यथा समजली। शिवाजी राजा स्वतः जातीने त्याला भेटायला आपल्या घरी गेलं। बघतो तर आपला मावला खाटेत पडून आहे। शिवाजी महाराजांनी त्यांना हाक मारलं। शिवाजी महाराजांचा आवाज ऐकताच मावला खटकन जागा झाला। शिवाजी महाराजांना समोर बघून मावला डसा डसा रडू लागला। शिवाजी महाराज म्हणाले, रडता कशाला? आज नाही तर उद्या तुम्ही चांगले होलच की? तेव्हा तो मावला म्हणाला, राजे मी चांगला झालो किंवा नाही झालो यात काय फरक आहे? मला रडू फक्त एकाच गोष्टीचं येतंय, माझे शिवाजी राजा माझ्या घरी आलेत आणि मला उठून त्याला मुद्रा करता येत नाही, याच्यापेक्षा मोठं दुःख ते कुठलं असेल? खरं म्हणजे शिवाजी राजांसोबत आम्हाला संभाजी राजांचा पण इतिहास कळायला पाहिजे। काही नालायक लोकांनी संभाजी राजांना बदनाम करण्याचे त्यातून षडयंत्र रचले आहेत। काही म्हणतात संभाजी राजे रंगील होते, संभाजी राजे मद्यप्राशन करायचे। त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, ज्या शिवछत्रपती शिवाजी राजाने आपल्या उभ्या आयुष्यात परस्त्रीला माते समान दर्जा दिला त्याचा मुलगा संभाजी रंगील असू शकतो का? ज्या मासाहेबांनी 17 वर्षे संभाजी राजांवर संस्कार केले ते संभाजी महाराज मद्यप्राशन करू शकतात का? खरं म्हणजे आपले दुर्भाग्य आहे, आम्ही सायडर सारखा पिक्चर उचलून धरला, पण आज 3 वर्ष झाले संभाजी 1689 हा मराठी चित्रपट काही समाज संकटाच्या विरुद्ध प्रदर्शित होऊ शकला नाहीये। पण आम्ही सायराट पिक्चर बघून सांगतो, सायराट पिक्चर बघितला, सायराट पिक्चर मध्ये आर्चीच्या बुलेट गाडीवर शिवरायांचा फोटो असलेला भगवा झेंडा बघितला आणि पैसे वसूल। त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, अरे तो भगवा तो 350 वर्षापूर्वी शिवाजी राजांनी फडकवला आहे आणि त्या भगव्याच्या छायेखाली आज तुम्ही आम्ही सुखाने जगत आहोत। तो भगवा 350 वर्षापूर्वी शिवाजी राजांनी फडकवला नसता तर कुणीतरी उपऱ्या सुपऱ्याने येऊन तुमचा आमचा सर्वांचा झिंगाट केला असता। मी एवढंच सांगेल फक्त, जे संभाजीराजांना बदनाम करू इच्छितो आमचे संभाजीराजे कसे होते? अरे वाघाला जिवंत वाघाला उभा फाडणारा संभाजीराजा आमचा होता। भर दरबारात औरंगजेबाच्या नजर जो औरंगजेबाने विचारले की अरे संभा हमसे डर नहीं लगता, तेव्हा या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून औरंगजेबाला आमच्या संभाजीने सांगितलं, संभा को किसी से डर नहीं लगता, लेकिन संभा के वजह से सबको डर लगता है। आम्ही मात्र या संभाजी महाराजांना नाव ठेवत चाललो। अरे ज्या संभाजी राजांना आपलं उभं आयुष्य वेचलं आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला या संभाजी महाराजांना या स्वराज्य मिळवण्यासाठी, आणि आमची काही ठराविक मंडळी मात्र त्यांनाच नाव देत आहेत। अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कसं म्हणजे या गोष्टीची। अरे किती क्रूररित्या हत्या केली आहे माझे संभाजी राजे ते औरंगजेबानं। संभाजीराजे प्रेमाने शिवाजी राजांना आबासाहेब म्हणत असत, आबासाहेब। अरे हेच म्हणाले असतील ना शेवटचे शेंडी संभाजीराजे, जेव्हा औरंगजेबाने आमचे संभाजीराजे डोळे काढले हेच म्हणाले असतील संभाजीराजे, आबासाहेब
तुमच्या या स्तंभाचे डोळे काढले या औरंगजेबाने, पण हिंदू धर्म सोडला नाही तुमच्या या संभाजीनं. आबासाहेब, जी मान फक्त आजवर तुम्हाला मुद्रा करण्यासाठी झुकत होती ती मान छाटली गेली आबासाहेब, पण ती मान झुकवली नाही तुमच्या या स्तंभानं. आबासाहेब, आजपर्यंत या कानात फक्त तुमचे गोड शब्द आठवले जात होते, त्या कानात गरम शिशे ओतले घेतले या औरंगजेबाने, पण नाही सोडला तुझ्या या स्तंभाने हिंदू धर्म. आबासाहेब, बघ, या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला या तुझ्या संभाजीनं. तुझ्या संभाजीच्या शरीरातून निघणारे भगवं रक्त पाहून औरंगजेबाला घाम फुटला आबासाहेब, पण नाही सोडला तुझ्या या स्तंभाने हिंदू धर्म. आबासाहेब, खरं सांगायचं म्हणजे मी आज इथं बोलायला आलो माझे मित्र महेश पाटील साहेबांबद्दल. शून्यातून विश्व निर्माण करणारी बरीच माणसं आपण बघितली, त्यातलाच हा एक महेश पाटील. स्वतःला कुठलाही बॅकग्राऊंड नसताना आज पंचघोषित पूर्ण नाव कमवले महेश पाटीलनं. अरे दरवर्षी कोणी आपला वाढदिवस वर्षभरात कधी येतो याची वाट पाहत असतो, पण महेश पाटील मात्र एकमेव असा शिवभक्त आहे जो पूर्ण वर्षभर एकाच गोष्टीची वाट पाहत असतो की माझ्या शिवाजी राजाची शिवजयंती कधी येईल. अरे 3 महिने शिवजयंतीला बाकी असताना सर्व भूक ताण सोडून हा महेश पाटील शिवजयंतीसाठी काम करत असतो. आणि तुम्हाला मित्र खरं सांगतो, मी मित्र म्हणून महेश पाटील प्रत्येक वेळी शिवजयंती झाल्यानंतर 3 ते 4 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो. एवढा थकवा, एवढा काम या माणसाने शिवजयंतीसाठी केलेला असतो. प्रत्येक वेळी ऍडमिट होऊनही प्रत्येक वेळी येऊन येणाऱ्या पुढच्या शिवजयंतीसाठी तेवढेच जोशाने काम करणारा एकमेव शिवभक्त कोणी असेल तर तो महेश पाटील. मित्र, महेश पाटील बद्दल सांगायचं झालं तर ही शिवजयंती पूर्ण रायगडात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एवढी मोठी शिवजयंती कोणीही साजरी करत नसेल. खरोखर मी अभिनंदन करेल महेश पाटील साहेब आणि त्यांची पूर्ण कमिटीचं. खरोखरच शिवाजी राजे सुद्धा तर वरून बघत असतील तर बोलत असतील की खरोखर आज जरी माझे हे नसले तरी माझे शिवभक्त माझी जयंती एवढ्या उत्साहाने साजरी करतात, याचा त्यांना खूप आनंद होत असेल. धन्यवाद. मला इथे बोलायला वेळ दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.